बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। शहरातील आझाद नगर भागातील मुख्य रस्त्यावर असलेल्या कॉर्नरवरील नाले तुंबल्याने गटार गंगा वाहत आहे। त्यामुळे या भागातील रहिवाशांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले आहे, तर अनेक व्यावसायिकांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्याने नुकसान होत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत। परिणामी पालिका प्रशासनाच्या विरोधात येथील रहिवासी शेख आसेफ, माननीय नगरसेवक सुशांत पौळ, माजी नगरसेवक राम गायकवाड, पठाण समशेर इत्यादी नागरिकांनी संताप व्यक्त केला। शहरामध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता झाली नसल्याने शहरातल्या सर्वच भागांमध्ये अस्वच्छता पसरली आहे। आझाद नगर तर या बाबतीत नेहमीच यातना भोगत आहे। प्रत्येक झालेल्या पावसाचा परिणाम या भागात पाहायला मिळतोय। अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य या ठिकाणी पाचवीला पुंजलेली आहे। दरम्यान नाली सफाई न झाल्याने येथील नाल्या तुंबल्या आहेत। त्यामुळे 15 दिवसांपासून घाणीचे पाणी येथील रहिवाशांच्या घरात पोहोचले आहे। नाल्या तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी आझाद नगर लगतच्या मुख्य रस्त्यांवरील अनेक दुकानांमध्ये घुसले आहे। परंतु पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे। पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्यासह येथील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना कामाचा विसर पडला आहे। फक्त चिरीमिरी घेऊन येते, काम केले जाते आणि बोगस कामे केली जातात, गुत्तेदारांना पोसले जाते असा आरोप करत ज्येष्ठ यांनी साचलेल्या गटारीच्या पाण्यात उतरून पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केलाय। दरम्यान यावेळी शेख आसेफ, माजी नगरसेवक सुशांत पौळ, माजी नगरसेवक राम गायकवाड, पठाण समशेर यांनी पालिकेच्या विरोधात आंदोलन केले। या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचा देखील सहभाग होता। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी राज गायकवाड, माजलगाव। 15 दिवस झालं सारखं आमच्या घराने पाणी आहे, डीपी जवळ आहे। एखादा करंट जर उतरला तर सरी आमचे लेकरं बाळ चट सापडा सुकवईन। कसं करायचं ह्याला? मग तुम्ही चांगलं आरामीत गरमीला झोपतात, आमचे लेकरं आम्हाला अनपाणी करून खायला सध्या जागा नाहीये। काय करायचं मग आता? याचं नियोजन लावा, काय करायचं ती करा, नाही तर मग मरतोच मग आम्ही ह्या पाण्यामध्ये। करंट उतरा डीपी मध्ये सरे माणसं मरते, जनावर डोर आहे तर घराने ती मरतील, शेळ्या मेंढ्या। हा, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.